नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये लेक लाडकी बहीण योजनेसाठी ऑनलाईन पद्धतीने आपल्या मोबाईलद्वारे कशा प्रकारे अर्ज करता येतील याची आपण संपूर्ण प्रोसेस बघणार आहोत। लेक लाडकी बहीण या योजनेसाठी कोणकोणते कागदपत्रे लागणार आहेत आणि त्याचा अर्ज कसा भरावा आपल्या मोबाईलवरून हे संपूर्ण प्रोसेस बघूया। तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूया। सर्वप्रथम तुमच्या मोबाईलमध्ये तुमच्या प्ले स्टोर मध्ये नारी शक्ती दूत हा ऍप्लिकेशन तुमच्या मोबाईलमध्ये इन्स्टॉल करून घ्यायचा आहे। इन्स्टॉल केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी अशा प्रकारे तुमचा ऍप ओपन होईल। ऍप ओपन केल्यानंतर या ठिकाणी ज्यांचं तुम्ही रजिस्ट्रेशन करणार आहात किंवा ज्यांचं तुम्ही हे फॉर्म भरणार आहात त्यांचे या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे। या ठिकाणी मोबाईल नंबर टाकल्यानंतर लॉग इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं आपण लॉग इन करू त्या मोबाईलवरती एक ओटीपी पाठवला जातो, जे ओटीपी तुम्हाला या ठिकाणी टाकावा लागेल। तर या ठिकाणी सर्वप्रथम मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे। अशा प्रकारे मोबाईल नंबर टाकल्यानंतर या ठिकाणी ऍक्सेप्ट टर्म्स अँड कंडिशन करायचं आहे आणि लॉग इन या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। या ठिकाणी ओटीपी या ठिकाणी 4 डिजिटचा ओटीपी या ठिकाणी तुम्हाला टाकायचा आहे। आणि या ठिकाणी ओटीपी टाकल्यानंतर व्हेरीफाय ओटीपी या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। ओटीपी व्हेरीफाय केल्यानंतर या ठिकाणी प्रोफाइल अपूर्ण आहे, तुमचे प्रोफाइल अपूर्ण आहे, कृपया प्रथम तुमचे प्रोफाइल अपडेट करा। तर त्यासाठी तुम्हाला या ठिकाणी येथे क्लिक करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला तुमचा प्रोफाइल बनवून घ्यायचा आहे। ज्यांचं तुम्ही फॉर्म भरणार आहात त्या महिलेचं या ठिकाणी तुम्हाला नाव टाकायचं आहे संपूर्ण। त्या ठिकाणी ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी टाकू शकता किंवा सोडून पण देऊ शकता। या ठिकाणी जिल्हा सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी तुमचा तालुका या ठिकाणी सिलेक्ट करा आणि जे नारी शक्तीचे प्रकार आहे म्हणजे महिला बचत गटाचे अध्यक्ष आहेत का, सचिव आहेत, सदस्य आहेत किंवा ग्रामसेवक आहेत किंवा सेतू चालक आहेत, जे काही असतील ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचंय। जर काही नसेल, सामान्य महिला असेल तर या ठिकाणी सामान्य महिला या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर अपडेट करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। अशा प्रकारचा प्रोफाइल तुमच्या समोर ओपन होतील। जर काही चेंजेस करायचे असतील तर या ठिकाणी प्रोफाइल अपडेट करा यावरती क्लिक करून चेंजेस करून घ्या, अन्यथा या ठिकाणी तुम्हाला होम पेज वरती जायचं आहे। या ठिकाणी होम पेज वरती आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी हे तुम्हाला संपूर्ण फॉर्म भरून घ्यायचं आहे। यामध्ये ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरणार आहात महिलेचे संपूर्ण नाव, आधार कार्डवर जसं आहे त्याचं या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण नाव टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर पती किंवा वडील त्यांचे या ठिकाणी नाव टाकायचंय आणि या ठिकाणी जन्मदिनांक, संपूर्ण डिटेल्स टाकल्यानंतर यामध्ये अर्जदाराचा पत्ता व इतर माहिती या ठिकाणी तुम्हाला भरावा लागणार आहे। तुमचा तालुका, जिल्हा हे सगळे या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचे आहेत। या ठिकाणी जिल्ह्याच्या ठिकाणामध्ये जिल्हा, तालुका आणि गाव आणि या ठिकाणी ग्रामपंचायत किंवा नगर परिषद जे असेल ते या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे। त्यानंतर या ठिकाणी तुमचा 6 अंकी पिन कोड आणि या ठिकाणी ज्यांचं तुम्ही फॉर्म भरणार आहात त्यांचे या ठिकाणी मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि या आधार क्रमांक या ऑप्शन मध्ये ज्या महिलेचा तुम्ही फॉर्म भरणार आहात त्यांचे या ठिकाणी आधार नंबर टाकून घ्यायचा आहे।
त्यानंतर जे इतर माहिती आहे, जसे की शासनाच्या इतर विभागामार्फत राबविल्या जाणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेणार आहात का, म्हणजे घेत आहात का? जर घेत असाल तर या ठिकाणी होय करा, अन्यथा या ठिकाणी तुम्हाला नाही करायचं आहे. जर तुम्ही 1500 पेक्षा जास्त जर लाभ घेत असाल तर या ठिकाणी तुम्हाला याचा लाभ भेटणार नाही, तर या ठिकाणी नाही करायचंय. आणि या ठिकाणी विवाह तुमचा झालेला असेल तर विवाहित करा, किंवा जे ऑप्शन असतील ते या ठिकाणी तुम्हाला तुमच्या अकॉर्डिंगली या ठिकाणी सिलेक्ट करा. आणि महिलेचे लग्नापूर्वीचे नाव या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचं आहे संपूर्ण. महिलेचा जन्म जर इतर राज्यामध्ये जसे की महाराष्ट्र सोडून जर झाला असेल तर या ठिकाणी होय करा, आणि कोणत्या राज्यामध्ये झालाय ते या ठिकाणी तुम्हाला तपशील भरावे लागणार आहेत, अन्यथा या ठिकाणी तुम्हाला नाही करायचं आहे. आणि या ठिकाणी तुम्हाला बँकेचे डिटेल्स भरावे लागणार आहेत. बँकेच्या डिटेल्समध्ये सर्वप्रथम या ठिकाणी तुम्हाला बँकेचे नाव, या ठिकाणी बँकेचे पूर्ण नाव टाकायचंय, आणि बँक खातेधारकाचे नाव, संपूर्ण नाव जसे की पासबुक वरती जे नाव आहे ते नाव या ठिकाणी तुम्हाला टाकायचंय, आणि खाते क्रमांक या ठिकाणी तुम्हाला टाकायचंय, आणि IFSC कोड या ठिकाणी तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. हे बँकेचे सगळे डिटेल्स भरल्यानंतर या ठिकाणी आपला आधार क्रमांक बँकेशी जोडले आहे का, तर या ठिकाणी तुम्हाला होय करायचं आहे. हे सगळा फॉर्म भरल्यानंतर हे खालील सर्व कागदपत्रे अपलोड करायची आहेत. यामध्ये लाभार्थ्यांचे आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहेत, आणि या ठिकाणी जसे की या ठिकाणी अपलोड करते वेळेस आधार कार्डवर जसं आपण क्लिक कराल या ठिकाणी गॅलरी किंवा कॅमेरा हे दोन ऑप्शन देत असतील. तर या ठिकाणी ऑलरेडी तुम्ही फ्रंट अँड बॅक जर फोटो घेतला असेल तर या ठिकाणी गॅलरीवरती क्लिक करा, आणि या ठिकाणचं जे आधार कार्ड असेल ते आधार कार्ड या ठिकाणी तुम्हाला सिलेक्ट करून या ठिकाणी अपलोड करून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने तुम्हाला एक एक डॉक्युमेंट जे तुम्हाला अपलोड करून घ्यायचे आहेत. रहिवासी प्रमाणपत्र किंवा जन्म दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला या तिन्हीपैकी एक कागदपत्र तुम्हाला अपलोड करायचं आहे. जर रहिवासी प्रमाणपत्र नसेल तर जन्म दाखला, जर जन्म दाखला नसेल तर या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे. जर हे तिन्ही नसेल तर तुमचा 15 वर्षापूर्वीचा जे मतदान कार्ड असेल ते देखील या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता. त्यानंतर थर्ड या ऑप्शन मध्ये उत्पन्नाचे प्रमाणपत्र या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचे आहे. जर उत्पन्नाचे प्रमाणपत्र नसेल, तुमच्याकडे पिवळे किंवा केसरी राशन कार्ड असेल ते देखील तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता. त्यानंतर अर्जदाराचे हमीपत्र, हमीपत्र मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देईन, ते डायरेक्टली तुम्ही प्रिंट आउट काढून त्याच्यावरती साइन करून तुम्हाला अपलोड करायची आहे. त्यानंतर बँकेचे पासबुक या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारे अपलोड करून घ्यायचं आहे. महिलेचा जन्म परराज्यातील असलेल्या, जर महिलेचा जन्म परराज्यात म्हणजे महाराष्ट्र सोडून जर जन्म झाला असेल त्यांचा, तर या ठिकाणी पतीचे या ठिकाणी कागदपत्र जोडायचे. पतीचे कागदपत्र म्हणजे रहिवासी प्रमाणपत्र असू शकतो, शाळेचा दाखला असू शकतो, मॅरेज सर्टिफिकेट असू शकतो, या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचंय. आणि अर्जदाराचा फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करावा लागेल. अर्जदाराचा जे फोटो असेल, जसं आपण यावरती क्लिक करू या ठिकाणी तुम्हाला लाईव्ह जे आहे अर्जदाराचा फोटो या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचंय. या ठिकाणी तुम्ही गॅलरी मधून अपलोड नाही करू शकत याला, तर तुम्हाला लाईव्ह फोटो घ्यावा लागणार आहे त्या महिलेचा आणि अपलोड करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी हमीपत्र जे डिस्क्लेमर आहे ते ऍक्सेप्ट करायचंय आणि स्वीकारा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. अशा पद्धतीने संपूर्ण फॉर्म भरून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा पद्धतीने डॉक्युमेंट सुद्धा अपलोड करून घ्यायचे आहेत.
अपलोड केल्यानंतर या ठिकाणी माहिती जतन करा या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। जसं आपण माहिती जतन करा या बटनावरती क्लिक करशाल, तुमच्या मोबाईलवरती म्हणजे जे तुम्ही मोबाईल नंबर दिलात त्या मोबाईलवरती एक 4 अंकी OTP पाठविला जातो। जे OTP या ठिकाणी तुम्हाला टाकून व्हेरीफाय OTP या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे। व्हेरीफाय OTP वरती क्लिक केल्यानंतर तुमचं जे ऍप्लिकेशन असणार आहे ते सबमिट होतील आणि तुमच्या समोर जे आहे सर्वे हॅज बीन व्हेरीफाईड अशा प्रकारचं जे आहे या ठिकाणी तुम्हाला नोटिफिकेशन शो होतील। जे यावरती क्लिक करून तुम्ही त्याचे डिटेल्स म्हणजे युजर नेम, ज्यांचे नाव आणि मोबाईल नंबर अशा पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना यासाठी तुम्ही अर्ज करू शकता। हे जे अर्ज आहे तपासण्यासाठी या ठिकाणी यापूर्वी केलेले अर्ज यावरती क्लिक करून तुम्ही सहजरित्या या ठिकाणी देखील तुम्ही अर्ज किती केलात या ठिकाणी तपासू शकता। अशा पद्धतीने तुम्ही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी घरी बसल्या आपल्या मोबाईलच्या सहाय्याने अर्ज करू शकता। यामध्ये काही समस्या असतील तर मला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून विचारू शकता। धन्यवाद मित्रांनो।